श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण घड्याळ कोणत्या साईडला लावतो आणि कोणत्या दिशेला लावतो आणि त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो. काही लोकांना असे वाटते की घड्याळ कुठेही लावले तरी त्याचा काहीच परिणाम होत नाही, पण खरं तर ते तसं नाही. आपल्या आयुष्यात दिशा ही खूप महत्त्वाची आहे. घड्याळ तुमच्या घरात या दिशेने सेट करू नका, अन्यथा संपूर्ण घर नष्ट होईल. संपूर्ण घर नरक होण्यास जास्त वेळ लागणार नाही. गरिबी, कलह, भूक, रोग, कलह, भांडणे, वाद तुमच्या घरात वाढू लागतील. होय मित्रांनो, घड्याळ ही सोपी गोष्ट नाही. आजच्या काळात लोक घड्याळाला फक्त एक टाईम मशीन मानतात, पण नाही. घड्याळ केवळ वेळ घालवत नाही, तर घड्याळात तुमच्या घराची दिशा आणि स्थिती बदलण्याची शक्ती आहे. मित्रांनो, जर ते योग्य दिशेने ठेवले तर ते घर स्वर्ग बनते, आणि जर ते चुकीच्या दिशेने ठेवले तर घर नरक होण्यास जास्त वेळ लागत नाही. होय मित्रांनो, आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, मी खात्रीने सांगू शकते की आजच्या आधी तुम्हाला कोणीही सांगितले नसते, कारण या गोष्टींचा उल्लेख कोणत्याही धर्मग्रंथामध्ये किंवा कोणत्याही पुराणात नाही सांगितला. मित्रांनो, एक पुराण आहे ज्यामध्ये घड्याळाचा उल्लेख आहे, आणि पुराण हे गरुड पुराण आहे. मित्रांनो, माझे म्हणणे काळजीपूर्वक ऐका, माझे शब्द काळजीपूर्वक समजून घ्या. जर तुम्हाला स्वतःचे भले करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या घराची दिशा आणि स्थिती बदलायची असेल तर मित्रांनो, घड्याळ ही एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय घटनेचा वेळ घटक जोडलेला आहे. कारण घड्याळ हा अत्यंत सद्गुणी आणि रहस्यमय विषय आहे. हे एक साधा इशारा म्हणून नव्हे, तर शास्त्र वचनांची जाणीव करून समजून घेणे आवश्यक आहे. शास्त्र सांगते की घड्याळ हे केवळ वेळ घालवण्याचे साधन नाही, तर काळाच्याच चक्राचे प्रतीक आहे. आणि जेथे काळाचा प्रवाह चुकीच्या दिशेने स्थिर होतो, तेथील जीवनाचा प्रवाहही हळूहळू थांबण्यास सुरुवात होते. गरुड पुराण, मत्स्य पुराण, वास्तुशास्त्र, समय सिद्धांत आणि स्कंद पुराण असे सूचित करतात की वस्तू वेळ नियंत्रित करते. जर तिचे स्थान विरुद्ध दिशेने असेल तर त्याचा संपूर्ण घरगुती जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो, आणि जर घड्याळ घराच्या शुभ दिशेने निवडले गेले असेल तर ते घड्याळ संपूर्ण घराचे आणि संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलून टाकते. होय मित्रांनो, हा व्हिडिओ अगदी साधा आहे असे मानायला विसरू नका. जर तुम्हाला तुमचे नशीब आणि तुमच्या घराची प्रगती हवी असेल तर सर्वात आधी तुम्ही सर्वांना हा व्हिडिओ आवडलेल आणि कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा. जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर मित्रांना भेटा. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक गोष्टी अतिशय सद्गुणी आणि रहस्यमय पद्धतीने सांगितली गेलेली आहे. आता वेळ ही सोपी गोष्ट नाही हो मित्रांनो. आता वेळ सांगणारे घड्याळ देखील सामान्य नाही. आपल्या धर्मग्रंथामध्ये अशा काही समजुती, असे काही महत्त्व, असे काही नियम, अशी काही खबरदारी घड्याळाबद्दल सांगितली आहे ज्याबद्दल लोकांना आजतागायत माहीत नाही. जेव्हा आपण घरात घड्याळ लावतो तेव्हा अनेक वेळा आपण फक्त 100 तुकड्यांसाठी घड्याळ आणतो, पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे देखील सांगेन की आपण आपल्या घरात कोणत्या प्रकारचे घड्याळ बसवले पाहिजे. होय मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला सांगेन की घड्याळ कोणत्या दिशेने आहे हे विसरू नका. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला तुमच्या घरात गरिबी हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराचे घड्याळ दक्षिण दिशेने सेट केले पाहिजे. ज्या दिवसापासून तुम्ही दक्षिणेला घड्याळ लावाल त्या दिवसापासून गरिबीचे सर्व दुःख आपोआप तुमच्या घरात येतील. म्हणून नेहमी माझे कान उघडे ठेवून ऐका आणि काळजीपूर्वक ऐका की घड्याळ तुमच्या घरात दक्षिण दिशेने बसवू नये, कारण दक्षिण दिशा मृत्यू आणि शाळेशी संबंधित आहे. आणि जेव्हा घड्याळासारखी वेळ नियंत्रण वस्तू या दिशेने बसवलेली जाते
तेव्हा ती घरात सतत नकारात्मक वेळ प्रसारित करते. कारण आपल्या शास्त्रांमध्ये दिशानिर्देशाचा खूप उल्लेख आहे. आता दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा मानली जाते. आणि यमदेवता कोण आहेत? जेव्हा एखादी व्यक्ती मरते, जेव्हा एखादी व्यक्ती आपले शरीर सोडते, ती यमदेवता त्या व्यक्तीचा आत्मा घेण्यासाठी येते. तेव्हा आपण त्या दिशेने घड्याळ लावण्यासही विसरू नये. कारण मित्रांनो, जेव्हा आपल्या घराचे घड्याळ दक्षिण दिशेने जाऊ लागेल, तेव्हा त्याचा परिणाम कोणत्याही कारणाशिवाय आजारात होईल, ज्यामुळे शरीराला वारंवार इस्पितळात जावे लागेल. तुम्हाला औषधांवर पैसे खर्च करावे लागतील. मानसिक तणाव तुम्हाला धीराने ठेवेल आणि नातेसंबंधांमध्ये कटुता येईल. आणि जे काही पैसे असतील ते पैसे थांबतील. मग आपण पैसे गमावू लागतो. उत्पन्न येताच खर्च वाढतो, कर्ज वाढते आणि आपली निर्णय घेण्याची शक्ती कमकुवत होते आणि घरातील सदस्यांमध्ये चिडचिड वाढते. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिण दिशेचे घड्याळ विसरू नये. कारण शास्त्रात स्पष्टपणे म्हटले आहे की दक्षिण दिशेचे घड्याळ घराचा शुभ काळ कमी करत राहते. जणू काय तुम्ही अदृश्य कात्रीने नशीब जोपासत आहात. आणि दक्षिण दिशेने असलेले घड्याळ हे तुमच्या दुर्दैवाचे सर्वात मोठे सूचक आहे. पहा, वंशात देखील कौटुंबिक वृक्ष देखील वाढीस अडथळा आणतो. म्हणूनच मित्रांनो, आपण घड्याळ दक्षिण दिशेला ठेवायला विसरू नये. त्याचप्रमाणे घड्याळ दक्षिण किंवा पश्चिमेला म्हणजेच नेतृत्वाच्या कोनात सेट करणे खूप शुभ मानले जाते. खूप अशुभ मानले जाते. कारण ही दिशा स्थिरता, एकूण उतरण आणि जीवनाची दिशा आहे. पहा, पश्चिम दिशा ही सामान्य दिशा नाही, त्याचा दिग्दर्शनशी संबंध आहे. आमच्या कुळातून, आमच्या घराच्या वंशजांकडून आता येथे घड्याळ पहा, हे सूचित करते की घराच्या पायरीवरची वेळच ढासळली आहे. आता जेव्हा घराच्या पायाभरणीचा काळ ढासळतो, तेव्हा नोकरीत अस्थिरता येऊ लागते, व्यवसायात नुकसान होईल, घर बदलण्याची गरज आहे, मालमत्ता विकली गेली पाहिजे. पहा, आजच्या काळात डिजिटल घड्याळ देखील चालू शकते, परंतु ते खूप चमकदार लाल नसावे किंवा काउंटडाऊन दाखवू नये. आता पहा, डिजिटल घड्याळाचे योगही आले आहे. डिजिटल घड्याळावरही लोकांचा विश्वास बसू लागलेला आहे. त्यामुळे शास्त्र स्पष्टपणे चेतावणी देते की जड काळे घड्याळ तुटले आहे. वारशाने मिळालेले घड्याळ मृत्यू, कवटी, युद्ध, बैपट चेहरा किंवा आक्रमक आकृती असलेले घड्याळ खूप जुने आहे. दुःखद घटनांशी संबंधित घड्याळ घरात जास्त काळ ठेवू नये. बऱ्याचदा असे घडते की लोक बराच काळ घड्याळ वापरतात, परंतु आपले शास्त्र सांगते की आपण देखील वेळोवेळी घड्याळ बदलत राहिले पाहिजे. होय मित्रांनो, आता पहा की प्रत्येक गोष्टीची स्वतःची स्मृती आणि ऊर्जा असते. प्रत्येक वस्तूची स्वतःची जाणीव असते. होय, म्हणून जर लोक शयनगृहात घड्याळ ठेवतात, तर घड्याळ डोक्याच्या अगदी समोर नसावे. कारण यामुळे झोपेत वारंवार भीती येऊ लागते, अस्वस्थता येऊ लागते आणि भविष्याची चिंता वाढू लागते. म्हणून जर तुम्ही पती-पत्नी असलेल्या खोलीत घड्याळ बसवत असाल, तर घड्याळ डोक्याच्या वर अजिबात ठेवू नये. तुम्ही जिथे झोपता त्या बेडच्या वर घड्याळ असू नये. आणि पण पहा, मुलांच्या खोल्यांमध्ये घड्याळ फार मोठे नसावे. कारण ज्या खोलीत आपण मोठे घड्याळ ठेवतो त्या खोलीत वेळेचा दबाव निर्माण होतो. स्वयंपाकघरातही घड्याळ अग्नीच्या अगदी वर नसावे. बऱ्याचदा अनेक लोकांची सवय असते की लोक स्वयंपाकघरातही घड्याळ ठेवतात. कारण आजच्या काळात लोक सर्व काही वेळेच्या आधारावर करत असतात. त्यापूर्वी स्त्रिया स्वयंपाकघरात जाताना घड्याळाकडे कधीच पाहत नाहीत. तिचा फक्त स्वयंपाकावर विश्वास होता. घरगुती स्वयंपाकावर तिचा विश्वास होता. पण आता स्त्रिया काय म्हणतात की मी थेट अर्धा तास स्वयंपाक करू शकणार नाही. त्यामुळे त्या स्त्रिया घरातील स्वयंपाकघरात घड्याळ ठेवतात. आता घड्याळ सेट करा. घड्याळांना परवानगी नाही. पण हे लक्षात ठेवा की घड्याळ कधीही गॅसवर ठेवू नये. तुम्ही तुमचे घड्याळ ज्या दिशेने ठेवले आहे त्या दिशेने कधीही घड्याळ सेट करू नका. पहा, शास्त्र वचनात असेही म्हटले आहे की घड्याळ कधीही उलटे किंवा खाली वळवलेले जाऊ नये, कारण ते जीवनाचे संतुलन बिघडवते.
एकंदरीत घड्याळाची योग्य दिशा, योग्य प्रकारे आणि योग्य स्थितीत अशी आहे की घरात देवतांना सन्मानाचे स्थान देणे आणि गळ्यात चुकीच्या दिशेने ठेवणे हे शास्त्रानुसार रोग, दारिद्र्य आणि अशांततेच्या रूपात येणाऱ्या वेळेला आव्हान देण्यासारखे आहे. त्यामुळे मित्रांनो, घड्याळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर लोक प्रत्येक घरात घड्याळ लावतात तर घड्याळाची दिशा जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आता घड्याळाच्या दिशेने पहा. मी तुम्हाला घड्याळाचा रंग, घड्याळाचा आकार आणि घड्याळाच्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. परंतु असे काहीतरी आहे जे अद्याप सांगितले नाही की आपण घरात घड्याळावर वस्तू ठेवू नये. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पहा, स्नानगृहात किंवा शौचालयात देखील आपण घड्याळ ठेवू नये, कारण ती जागा सर्वात अस्वच्छ मानली आहे. येथे घड्याळ ठेवल्याने काळाची ऊर्जा दूषित होते. म्हणूनच आपण चौकटीत घड्याळ येऊ नये, कारण ते चौर झाले आहे. आणि घराचा मुख्य दरवाजा अनेकदा पाहतो. जेव्हा आपण कोणाच्या तरी घरी जातो तेव्हा आपल्याला अनेकदा असे दिसते की लोक मुख्य दरवाजाच्या अगदी वर किंवा त्यांच्या घराच्या मुख्य दाराजवळ घड्याळ ठेवतात. त्यामुळे धर्मग्रंथामध्ये ते पूर्णपणे निषिद्ध आहे. घड्याळ घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर किंवा वर किंवा आत बसवू नये, कारण घरात प्रवेश करताच वेळेचा दाब जाणवतो आणि संधी थांबायला लागतात. आता असे घड्याळ जिथे कुठे थांबते तिथे संपूर्ण घराचा वेळ तुटलेल्या थांब्याच्या स्वरूपात किंवा चुकीचे वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाच्या रूपात पहा. ते तातडीने काढून टाकावे. मला पण सांगा मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की घड्याळाबाबत तुम्ही काही सावधगिरी बाळगली पाहिजे. पहा, बऱ्याच वेळा लोक घड्याळाला वारंवार ठोसा मारू लागतात आणि अगदी विनोदाने ते उलट्या बाजूला टांगतात की बऱ्याच लोकांची सवय असते. म्हणून घड्याळ उलटे लटकवणे, पुन्हा पुन्हा टिपणे, पुन्हा पुन्हा ठोसा मारणे. तुम्ही वेळेचा आदर करत नाही आहात. म्हणून मी तुम्हाला सांगते की अशी चूक करू नका. जर तुमच्या घरात घड्याळ वारंवार तुटले असेल तर असे मानले जाते की तुम्ही एकतर त्याची त्वरित दुरुस्ती करून घ्यावी किंवा ते बदलून घड्याळाला आदरपूर्वक निरोप द्यावा. पहा, कारण विनोदातही लटकणे खूप अशुभ मानले जाते. घड्याळ नेहमी चालू ठेवले पाहिजे. घड्याळ अजिबात बंद ठेवू नये. घड्याळाची योग्य दिशा दाखवा, मागे वळून पाहू नका. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की घड्याळ अगदी सरळ ठेवले पाहिजे आणि घड्याळाचा आदर केला पाहिजे. कारण घड्याळ असले तरी तिथे वेळेची दिशा असेल, चुकीची जागा, चुकीची वेळ, चुकीचा परिणाम, योग्य जागा, योग्य वेळ, योग्य परिणाम. मी तुम्हाला सांगते की घड्याळ बसवण्यासाठी सर्वात सोपा उपाय कोणता आहे. पहा, जेव्हा जेव्हा तुम्ही घरात नवीन घड्याळ आणता तेव्हा आम्हाला त्या घरात एक घड्याळ बसवायला देखील सांगितले जाते. शास्त्रांमध्ये नवीन ठिकाणी लागवड करताना आधी थोडे गंगेचे पाणी शिंपडावे किंवा शक्य असल्यास शुद्ध किंवा स्वच्छ पाणी शिंपडावे. पण तुम्ही भिंतीवर घड्याळ ठेवत असाल तर तिथे ते शिंपडा आणि गुरुवारी किंवा सोमवारी घड्याळ ठेवणे खूप शुभ मानले जाते. मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की जेव्हा जेव्हा तुम्ही एखादे घड्याळ आणता तेव्हा त्या घड्याळात मी उल्लेख केलेले सर्व आकार, रंग सर्व स्वरूपाचे आहेत की नाही हे सर्वात आधी तुम्ही पाहिले पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.